आज दिवसाची सुरुवात रोजच्यापेक्षा थोडी लवकरच झाली होती, कारण सांगतेच तुम्हाला पुढे. कारण आज मुलांना ना स्पोर्ट्ससाठी बाहेरगावला म्हणजे अमरावतीला जायचं होतं आणि माझं रात्रीलाच ठरलं होतं की टिफिनमध्ये काय द्यायचं. तर इथे मी आता मुलांसाठी आलूची चटणी आणि पुऱ्या शिरा असं ठरवला होता नाईटला. तर चला म्हटलं आता पटपट बनवून घेते, कारण त्यांना अगदी 6:30ला ग्राउंडवर पोहोचायचं होतं. आणि जेव्हाही दुसऱ्या दिवशीचं काही प्लॅनिंग असतं, कुठं जायचं असतं, तर खूप काळजी राहते. म्हणून मला 4लाच मी उठले होते, पण मग बेडवरतीच बसले. त्याच्यानंतर मग उठले, कारण असं वाटत होतं की लेट नाही झाले पाहिजे. तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते, सकाळचं बघू शकता तुम्ही. तर अगदी म्हणजे अंधारच होता, उजेड अजिबातच नव्हता, कारण इतक्या सकाळी उठली होती आज मी. आणि बघू शकता, आणि पोर्चमधलं वातावरण बघा किती प्रसन्न वाटत आहे उठल्या उठल्या सुद्धा, आणि खूप छान वाटत होतं. आता थंडी खूप वाढलेली आहे इतक्यात. त्यानंतर हॉल वगैरे तर सकाळी उठल्या उठल्याच मग मी क्लीन करून घेतलेला होता, बाकीचा राहिलेला म्हटलं नंतर करते. आणि भांडीसुद्धा होती माझी, काही घासायची आणि काही नाईटलाच घासली होती. बघू शकता तुम्ही साईडला टोपल्यामध्ये भांडे दिसत आहे. इथे मी आता सगळ्यात आधी चला म्हटलं शिरा बनवून घेते, आणि त्यानंतर मी आलूसुद्धा उकडून घेतलेले होते. आणि इथे मी आता शिरा बनवायला घेते आहे. आता सकाळी सकाळी मुलांना काय बनवायला द्यायचं म्हणून म्हटलं हा बेत ठीक वाटतो. म्हणून मुलांना सुद्धा बरेच दिवस झाले शिरा खाल्लेला नव्हता, आणि हिवाळ्यात पुरी खायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आता थंडीचे दिवस आहे, तर थोडं ऑइली तर चालतंच. म्हणून मग त्यांना मी पुरी आणि आलूची चटणी सुक्कीच दिली होती. आता इथे बनवतच आहे मी. तर आता सर्वात आधी म्हटलं चला आलू उकडून घेतलेले आहे, ते थंड करायला ठेवले साईडला, आणि ते शिरा बनवून घेते आहे. आणि पाहता पाहता आपला शिरासुद्धा रेडी झालेला आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे पण बोलता बोलताच तुमच्यासोबत कट करून घेतलेले मी. त्यानंतर इथे शिरा आपला रेडी झालेला आहे, आणि त्यांच्यासाठी दूधसुद्धा गरम करायला ठेवलं मी. त्यानंतर मग पुरीसुद्धा बनवून घेतली. तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने पुऱ्या बनवल्या होत्या. याच्यामध्ये मी ओवा आणि थोडेसे तीळ घातलेले. चला म्हटलं थोडीशी टेस्ट याची वाढूया, आणि आलूची चटणीसोबत थोडं टेस्टी बनतं, म्हणून मग मी असं करून घेतलं. आणि खरंच मुलांना इतकं जास्त आवडलं होतं, त्यांना मी घरीसुद्धा नाश्ता करायला सांगितला. इथे आपल्या पुऱ्यासुद्धा रेडी झालेल्या आहे. त्यानंतर मग त्यांचा टिफिन वगैरे पॅक करायचा होता. आलूची चटणीसुद्धा बनवून घेतली, आणि लगेच सरांचा फोन आला, आणि लगेच आम्ही निघालो. आता बघू शकता भरपूर अशी मुलं होते जाणारे, आणि इथे ग्राउंडला मग मी मुलांना घेऊन आली. तर त्यांची गाडी यायची होती, म्हणून ते थोडं वेट करत होते. तर त्यांना मग मी तिथेच म्हणजे ते जायचे होते. नंतर मग माझे कामं राहिलेले होते सकाळी सकाळी. तर सर्वांनाच माहीत आहे की किती जास्त कामं आपल्याला असतात, आणि आपण किती म्हणजे सकाळचा वेळच तसा असतो. मग चला आता मुलं तर गेलेलेच होते, आणि नाश्ता वगैरेसाठी पण मी बनवून घेतलेलं होतं. तर आज स्कूलची सुद्धा अजिबात गडबड नव्हती, संडे असल्यामुळे. त्यामुळे मग म्हटलं चला आज थोडेसे एक्स्ट्राचे कामं काढावं. बऱ्याचदा आपल्याला असं राहतं की वेळ मिळाला की आपण आराम करायचा विचार अजिबात करत नाही. कोणाकोणाचं असं आहे माझ्यासारखं. आराम करायचं तर दूरचीच गोष्ट. तर मलाच वाटलं की आज मुलं घरी नाही, तर आपण असं एक्स्ट्राचं एखादं काम करावं, म्हणून म्हटलं चला आज पार्लरची क्लिनिंग करायची. तर इथे बघा आता मी पार्लरची क्लिनिंग करायला घेते आहे. हे बॉक्सेस जे आहेत तुम्हाला दिसत आहे, तर बरेच माझ्याकडे होते, ते सांगतेच तुम्हाला पुढे कशाचे आहे. तर तेवढ्यातच मग काकू आल्या. यांच्याकडे खूप छान अशा बेडशीट्स वगैरे मिळतात. तर आज त्यांनी ना सोफा कवर आणलेल्या होत्या, तर आवडल्या मला, तर घ्यायच्या सुद्धा होत्या. तर काकू बोलल्या की योग्य तो भाव लावून घेऊन घे. तर इथे मी या काकूकडून बरेचदा घेत असते बेडशीट वगैरे. तर चला म्हटलं काकूकडून घेऊन घ्यावं. आणि हेच जे तुमच्यासमोर दिसत आहे, तर हेच कवर मी घेतलेले आहे. आणि जेव्हा मी सोप्याला हे सोप्यावरती ठेवणार आहे, तुम्हाला दाखवतेच पुढे मी. तर इतके छान आले होते की काय सांगू तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही आता आणलेले आहे, आणि क्रीमीचा कलर होता. आणि आपण नेहमी एकच विचार करत असतो की असे कलर असले की ते मळकट दिसत नाहीत, आणि त्याच्यामध्ये मळसुद्धा थोडासा सपादून जातो. म्हणून मग मी असाच कलर सिलेक्ट केला. आणि एक कलर आणखी होता त्या काकूकडे,
आणि मग सोफा कव्हर वगैरे घेतले आणि इथे काहीसं माझं बाकीचं जे काम राहिलं होतं पटपट इथे आवरायला घेतलं आणि काही जुगाड केले आणि पार्लरला न्यू लुक क्रिएट झाला आणि खरंच फायनल लुक तुम्हाला दाखवते. खूपच छान दिसत होती आणि असं म्हणजे सामान तेच होतं पण थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस केले तर असं वाटत होतं की काहीतरी नवीन आलेलं पार्लरमध्ये आणि खूप छान असं वाटत होतं. फ्रेशसुद्धा वाटत होतं पार्लरमध्ये आज. तर बघू शकता तुम्ही थोडंसं सामान इकडचं तिकडे तिकडचं इकडे केलं आणि थोडेसे जुगाड केले तर आपलंच घर म्हणा की पार्लर म्हणा आपल्याला छान वाटतं कोणतीही गोष्ट. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. मी मालती मोहोळ. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी आता हे बॉक्सेस जे होते तर त्या बॉक्समध्ये काही जुने जे कपडे असतात आपले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले आणि साईडला जो दिसतो त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेले आणि इथे मी आता मशीनला या साईडला ठेवलेलं होतं आधी. तर आज मला ती जागा चेंज करायची होती तर ती आधी इथे लावायची होती पण तिथे काही व्यवस्थित बसतच नव्हती. ती अगदी किचनच्या दाराजवळ येत होती आणि पार्लरच्या तिकडच्या साईडला माझी किचन आहे. तुम्हाला जर माझं होम टूर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच माझं पूर्ण घर दाखवेल तर तुम्ही तशी कमेंट करा. त्यानंतर बघू शकता इथे मशीन काही व्यवस्थित बसत नव्हती म्हणून म्हटलं चला हिला दुसऱ्या साईडला ठेवूया. तर इथे मी आता दुसऱ्या साईडला तिला ठेवत आहे आणि इकडे कसं दारासमोर अगदी उजेड सुद्धा पडत होता म्हणून म्हटलं चला तिथेच ठेवू. त्यानंतर बघा इथे आज मी ड्रेसिंगची जागा थोडी चेंज केलेली आहे. हा ड्रेसिंग बेडरूममध्ये होता तर चला म्हटलं याला आपण पार्लरमध्ये शिफ्ट करावा. तर याला मी आता इकडे घेऊन आलेली आहे आणि हा ड्रेसिंग मी आता इकडे ठेवलेला आहे. तर आता फायनल लुक तुम्हाला दाखवती आहे. खूप छान वाटत होतं आणि तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटत आहे. तर बघू शकता इकडे हॉल, मधात किचन आणि तिकडे माझी पार्लर आणि इकडच्या साईडला बेडरूम आहे. तर त्यानंतर कोणतीही नवीन वस्तू घरी आली की जेव्हापर्यंत आपण त्याचा यूज करत नाही तेव्हापर्यंत आपलं कुठं मन लागतच नाही. तर कोणाकोणाचं असं आहे. त्यानंतर इथे आता मी काकूंनी म्हणजे पूर्ण जॉईंटच दिल्या होत्या मला तर इथे मी आता कट करून घेते आहे आणि सगळे सोफा कव्हर व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर फायनल लुक तुमच्यासमोर येतोच आता. तर बघू शकता तुम्ही इतक्या छान दिसत होत्या जेव्हा ते सोफ्यावरती मी व्यवस्थित लावून घेतल्या. तर इथे मी छान अशा कट केल्या आणि मस्त अशा सोफ्याला लावून घेतल्या. सोफ्यावर जेव्हा कवर ठेवल्यानं सोफ्याला वेगळंच लुक असा क्रिएट झालेला होता आणि क्रीम कलरनं खूपच छान वाटत होता. मला सुद्धा खूप जास्त आवडलेला होता. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाकीच्या सुद्धा भरपूर अशा होत्या म्हणजे सोळाचा सेट असतो तर तसाच होता. त्यानंतर सगळ्या मी कट करून घेतल्या आणि आज एक्स्ट्राचीच कामे भरपूर झालेली होती त्यामुळे माझा स्वयंपाक म्हणजे आता नाश्ता वगैरे तर करून घेतला. पुरी आणि शिरा चटणी सगळं होतंच त्यामुळे माझं हे एक्स्ट्राचं काम मस्त झालं. त्यानंतर मग फक्त माझा स्वयंपाक राहिलेला होता. तर चला म्हटलं आता आपण हे सगळं आवरून घेऊया आणि लगेच मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं मला. ते इथे मी सगळा कवर आता कट करून घेते आहे आणि कट केल्यानंतर याला मस्त सोफ्यावरती ठेवून घेते आणि फायनल लुक बघा इतका छान वाटत होता की खूपच जास्त. बघू शकता. तर कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. तर बघा वेगळाच एक लुक क्रिएट झाला आणि हॉलला असं खूप छान वाटत होतं हॉलमध्ये. तर फायनल लुक दाखवते आहे. तर असाच होता माझा आजचा दिवस आणि अगदी बिझीच गेला आणि तो बिझी मी करून घेतला कारण मुलं नव्हते. तर चला म्हटलं आज या संधीचा फायदा आपण उचलून घ्यावा कारण आज मुलं नाईटला 8 ते 9 वाजेपर्यंत घरी येणार होते म्हणून अख्खा दिवस कामातच माझा घालवला मी आणि हे सगळं करून